मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. इतिहासाच्या पानावर अनेक राजे आपली छाप सोडून गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान हे आजही विशेष आहे. सर्व धर्म समभाव हा शिवरायांचा धर्म होता आणि यामुळेच ते प्रत्येक समाज, प्रत्येक धर्मातील लोकांच्या हृदयात स्थान मिळून राहिले. शिवरायांनी केवळ तलवारबाजी आणि युद्धातच नव्हे तर धार्मिक क्षेत्रात सुद्धा अभूतपूर्व कामगिरी केली होती. शिवराय हे विजिगीषू नेते होते, म्हणजेच विजयासाठी धडपडणारे, मात्र ते केवळ सत्ता टिकवण्यासाठी नाही तर न्यायासाठी लढणारे राजे होते. शिवरायांचा सहिष्णुता आणि समता यावर कायम विश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी ब्राह्मण धर्मसत्तेच्या प्रभावाला तडाखा दिला. त्यांच्या कार्यात हा एक ऐतिहासिक टप्पा होता ज्याने समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला. चला जाणून घेऊया कसा शिवरायांनी या धर्मसत्तेला तडाखा दिला आणि या कल्पनातीत राजवटीची सुरुवात केली. मित्रांनो, सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. शिवरायांनी सर्व धर्म समभाव कसा जोपासला आणि त्यांच्या समाजावर कोणते परिणाम झाले? धार्मिक क्षेत्रात शिवरायांनी कोणत्या अभूतपूर्व कामगिरीची नोंद केली आहे? शिवरायांचे विजिगीषू नेतृत्व काय होते आणि त्यांनी ते कोणत्या पद्धतीने दाखवले? शिवरायांची सहिष्णुता आणि समतेवरची श्रद्धा त्यांच्या राज्यकारभारात कशी प्रतिष्ठित झाली? ब्राह्मण धर्मसत्तेला तडाखा देण्यामागे शिवरायांचे उद्दिष्ट काय होते आणि त्याने समाजाला कोणते बदल घडवून दिले? शिवरायांनी धार्मिक सत्तेला विरोध करून समाजात समानता कशी प्रस्थापित केली? शिवरायांच्या धर्मसत्तेवरील कारवाईने समाजातील शोषित आणि दुर्बल घटकांना कसा दिलासा दिला? शिवरायांचे सर्व धर्म समभाव जोपासणारे निर्णय आजच्या काळातही प्रेरणा कसे ठरू शकतात? मित्रांनो, या व्हिडिओतील विचार हे इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर यांचा ग्रंथ स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती मधील भाग क्रमांक 6 क्षत्रिय कुलावंत राजा शिवछत्रपती मधील पृष्ठ क्रमांक 628 ते 631 मधून जसेच्या तसे घेतलेले आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया डॉक्टर S.A. भायकर यांचे विचार जाणून घ्यायला. 7वे प्रकरण आहे हिंदुस्थानच्या इतिहासातील एक महान क्रांतिकारक राजा शिवछत्रपती. हिंदुस्थानच्या इतिहासातील एक महान सांस्कृतिक आणि राजकीय क्रांतिकारक आणि देशाचे स्वातंत्र्य दैवत म्हणून आज साऱ्या देशात शिवरायांचा जय जयकार होतो. सर्वसामान्य जनतेला त्यांनी स्वातंत्र्याचा लाभ दिला. अशा युगपुरुषाचा 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवाजी महाराजांची आज मितीला जयंती सर्व भारतभर साजरी केली जाते. सामान्य जनतेला शिवराय आमचे राजे होते आणि आज 350 वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटून गेले असतानाही शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होत राहतो. याचे कारण त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासात निर्माण केलेले युगपर्व हेच होय. या ठिकाणी केवळ शिवाजी महाराजांनी घडवून आणलेली सामाजिक आणि धार्मिक क्रांती यावर प्रकाश टाकण्याचा हेतू सदरच्या व्हिडिओचा नसून वेगळे मुद्दे मांडायचा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म ही घटना इतिहासाच्या भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला प्रारंभ केला. शिवरायांची सारी हयात स्वराज्य स्थापना, विस्तार आणि स्वराज्य संरक्षण यातच खर्च झाली. त्यामुळे त्यांना उद्योगधंदे, कला, कौशल्य, शेती या महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष देण्यास फारच थोडा काळ आणि वेळ मिळाला असला तरी शिवाजी महाराजांनी सांस्कृतिक क्षेत्रात घडून आणलेली क्रांती याला जगाच्या इतिहासात तोड नाही. शिवाजी महाराजांनी केलेले एकूण कार्य आजही उपयुक्त आणि प्रेरणा देणारेच आहे. सर्व धर्म समभाव जोपासणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सर्व धर्म समभाव जोपासणारे होते. महाराजांच्या सैन्यात आणि प्रशासनात सर्व धर्माच्या आणि जातीच्या पंथांच्या लोकांचा समावेश होता. महाराजांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समानतेची आणि न्याय्य वागणूक दिली. कोणत्याही धर्माचा द्वेष न करता सर्व धर्म समभाव, सर्व धर्मधारणा आणि सर्व धर्माविषयीचा स्वाभिमान वाढीस लावला. शिवाजी महाराज धार्मिक असले तरी अंधश्रद्धाळू मुळीच नव्हते. इतर धर्माच्या बाबतीत तेवढाच आदरभाव ते बाळगीत असत. तात्पर्य शिवाजी महाराजांनी राज्याचे कर्तव्य म्हणून राजधर्माचे अगदी काटक आणि प्रामाणिकपणे पालन केले. छत्रपतींचा धार्मिक दृष्टिकोन सक्रिय मानवीय होता. धर्मश्रेष्ठत्व आणि वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेला त्यांनी फाटा. सर्व धर्म समभाव आणि सहिष्णुतेनेच शिवरायांनी स्वराज्य सरकार लोकोत्तर कार्य केले. भारताची राज्यघटना तयार करून सर्व धर्म सहिष्णुतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थान दिलेले आहे. कारण छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्वतंत्र राज्य प्रथम महाराष्ट्रात पाया घातला आणि संपूर्ण भारतवर्षाला धडा दिला. सर्व धर्म समभाव हे तत्व प्रत्यक्षात आणले. भारताची राज्यघटना लिहिताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा या मूलभूत तत्वांवर विश्वास होता आणि हे तत्व आचरणात येत असलेले तेव्हा त्यांना दिसले. तेव्हा आपल्या पूर्वजांनी केवढे मार्गदर्शनाचे कार्य केले याबद्दल नेहमी आम्ही बाळगीत असत. धार्मिक क्षेत्रातील शिवरायांची अभूतपूर्व कामगिरी. शिवरायांच्या उदयापूर्वी जनता अत्यंत धर्मभोळी आणि अंधश्रद्धाळू होती, बौद्धिकदृष्ट्या आंधळी होती. अशा प्रतिकूल काळात छत्रपती शिवरायांनी सहिष्णू धोरणाचा पुरस्कार करणे याला भारताच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. आणि हे सहिष्णू धोरण इतर काळासारखं दुर्बळ पण आणि केवळ दिखाऊ नसून कृतिशील होते. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची, पूजा अर्चा करण्याची आणि आचरण करण्याची स्वराज्यात मोकळीक होती. ज्याचा धर्म त्यांनी पाळावा हे तत्व शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणले. शिवपूर्वकालीन समाज व्यवस्थेतील कायदा करण्याची सत्ता भिक्षुक संस्थेत केंद्रित झालेली होती. कायदे बनवण्याच्या बाबतीत राज्यसत्ता दुय्यम होती. रूढी हाच कायदा होता. कायदा करावा भटांनी, स्मृती लिहावी पंडितांनी आणि तिची अंमलबजावणी करावी राजांनी. याचाच अर्थ असा होता की कायद्याची सत्ता पुरोहितांच्या पोथीत केंद्रित झालेली होती. राजाच्या अथवा राजाच्या हाती नव्हती. धनसत्ता सर्वश्रेष्ठ असून शासन व्यवस्थेत त्याचे कुठले सहकार्य आणि एकजिनसीपणा नव्हता. अशी ही शिवपूर्व काळात शिथिल आणि बेजबाबदार राज्यव्यवस्था. पण शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची कल्पना मांडून हे सर्व नियंत्रणात आणले आणि महाराष्ट्रात जनतेसाठी जबाबदार राज्यव्यवस्था सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज हे अनियंत्रित राज्य असले तरी त्यांनी प्रस्थापित केलेले राज्य हे लोककल्याणकारी आणि लोकांकरता निर्माण केलेले राज्य होते हे विशेष होय. पूर्वीचे शासक हे वेगवेगळ्या विभागाला आणि जनतेला जबाबदार नव्हते. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान दळ नियुक्त करून प्रत्येक प्रधानाला त्यांच्या विभागाची जबाबदारी वाटून दिली. अर्थातच प्रधान मंडळ हे राजा आणि जनता या दोघांनाही जबाबदार असत. अष्टप्रधान मंडळात वाटून दिलेल्या जबाबदारीमुळे एकसूत्रीपणा आणि एकजिनसीपणा शासनात निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या जबाबदार प्रशासकीय व्यवस्थेमुळे उपाध्याला अगदीच गौणत्व प्राप्त झाले. तो राजाला उत्तरीय राहिल्यामुळे पुरोहितापेक्षा राजसत्ता श्रेष्ठ ठरली. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात न्याय देण्याची सत्ता राजाकडे आली. विजिगीषू नेतृत्व, धर्मवेड आणि सांप्रदायिकता महाराजांच्या वाऱ्यालाही उभी राहिली नाही. विजिगीषू नेतृत्वाच्या ठिकाणी कर्मठपणा, सनातन वृत्ती आणि सांप्रदायिकता असणे शक्य नाही. परंपरेच्या नादात जीर्ण बेड्या तोडूनच क्रांतिकारक नेतृत्व पुढे जात असते. जाती धर्माची कुचकी बंधने क्रांतिकारक पुरुषाला बांधू शकत नाही. परकीय इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख बंडखोर म्हणून केला, पण तो अर्धसत्य असून शिवाजीराजे हे क्रांतिकारक होते हे शिवरायांच्या बाबतीत ऐतिहासिक सत्य आहे. समुद्र पर्यटन केल्याने आपला धर्म बुडतो. अशा काळात आणि तत्कालीन कोणत्याही भारतीय राजाला नाविक दलाच्या सामर्थ्याची कल्पना आली नव्हती. मात्र शिवाजी महाराज या बाबतीत जागरूक होते. त्यांनी स्वराज्याचे स्वतंत्र नाविक दल उभारले आणि सिद्धीच्या जंजिऱ्याला प्रतिस्पर्धी सिंधुदुर्ग हा भरभक्कम असा सागरी किल्ला मुद्दाम बांधला. छत्रपती शिवाजीराजे हे भारतीय आरमाराचे आद्य संस्थापक म्हणून गौरवले जातात हे उचितच आहे. कल्पनातीत सहिष्णू राजे. शिवरायांच्या प्रशासकीय व्यवस्थेत मुसलमान मराठा भेद नव्हता. शिवरायांची माता जिजाऊ सोडून शिवाजी महाराजांना कोणताही गुरु नव्हता अथवा खास सल्लागार नव्हता. आऊसाहेब ह्या महाराजांच्या कार्यात खास सल्लागार आणि मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारी शक्ती होती. संत श्रेष्ठ तुकाबाराय आणि बाबा याकूत कोकणपट्टीत राहणारा मुसलमान वली महाराजांचे हितचिंतक होते. सहाय्याने महाराज त्यांचा नेहमीच आदर करीत असत. या बाबा याकुताच्या कोकणपट्टीचा काही भाग महाराजांना आपल्या राज्यात जोडता आला. शिवाजी महाराज सर्व जाती जमातीच्या साधू संतांचा आदर करीत आणि आशीर्वाद घेत होते. शिवाजी महाराजांच्या लष्करात मुसलमान शिपायांना शिक्षण, गोमांस खाण्याची बंदी नव्हती. एवढेच नव्हे तर अफजल खानाच्या वधाच्या दिवशी आदिलशहाच्या लष्करासाठी मुद्दाम गोमांसाची दुकाने लावून
त्यांची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली होती आणि गडाच्या पायथ्याशी रस्त्यात शत्रूच्या डोळ्यात मोहिनी घालणाऱ्या हिऱ्या माणकाचा व रत्नाचा मीना बाजार शिवाजीराजांनी भरविला होता. अर्थातच शिवाजीराजे शासक या नात्याने कल्पनातीत सहिष्णू आणि मुत्सद्दी राजे होते. ब्राह्मण धर्मसत्तेला तडाखा देणारे राजे. धर्मांतर ही शिवाजी महाराजांची सर्वात मोठी क्रांतिकारक कल्पना आहे. याच क्रांतिकारक कल्पनेने ब्राह्मणी धर्मसत्तेला भयंकर मोठा तडाखा बसला. दक्षिणेतील वैदिक धर्मपीठ महाराजांच्या सार्वभौम सत्तेवर चौताळून उठले. शिवाजी महाराजांसारख्या धर्मभंजक भारतात झाला नाही अशी त्यांची पक्की समजूत झाली. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला दक्षिणेतील वैदिक पीठाने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला. उपलब्ध असलेल्या स्मृतिग्रंथात धर्मांतरीय मुसलमानाला मराठा करून घेण्याचा कायदा नव्हता. मराठा एकदा बाटला तो कायमचा बाटत असे. त्याला पुन्हा स्वतःच्या धर्मात आणि जातीत येण्याचा कोणतीही तरतूद धर्मग्रंथात नव्हती. महाराष्ट्रातील धर्मपीठ अत्यंत कर्मठ आणि सनातनी होते. वैदिक धर्माच्या या आत्मकेंद्री मनोवृत्तीमुळे लक्षावधी मुसलमान झाले. परंतु अशा बाटलेल्या हिंदू जातींना पुन्हा हिंदू धर्मात आणि स्वतःच्या जातीत घेण्याचा मार्ग शिवरायांनी दाखवून दिला आणि प्रत्यक्ष कृतीत उतरविला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर सर्व धर्म समभावाची ज्योत पेटवणारे महान राजे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी धार्मिक सत्तेला आव्हान देत समाजात समता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. शिवरायांचे विजूगिषू नेतृत्व हे केवळ युद्धात विजय मिळवतात नव्हे तर समाजात धार्मिक ऐकोप्याचे बीज पेरण्यातही दिसून येते. त्या काळातील ब्राह्मण धर्मसत्तेला तडाखा देणारे शिवराय यांची दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेचे समाजाच्या प्रत्येक घटकाला स्वतंत्र आणि सन्मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी उभारलेली ही राजवट केवळ सत्तेची नसून ती सर्वांच्या कल्याणासाठी उभी राहिलेली होती. शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावरून आजच्या काळात आपल्याला समता, सहिष्णुता आणि सर्वधर्म समभावाचे विचार जोपासायला हवे. शिवरायांचे विचार आजही प्रेरणा देतात आणि पुढील पिढ्यांना दिशा देत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.